ठरलं तर मग 21 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अश्विन जेलमध्ये आलेला असतो प्रियाला भेटण्यासाठी. तर प्रिया अश्विनला सांगते, मी प्रेग्नेंट आहे, माझ्या बाळाचा स्वीकार कर, मला बाहेर काढ. तर अश्विन उलट प्रियावरतीच डाऊट घेतो, हे बाळ माझं आहे, कशावरून म्हणत आहेस? बबली लोखंडे, तू माझी प्रिया नाहीस तर बबली लोखंडे आहेस. मी तुझा स्वीकार करत नाही आणि तुझ्या बाळाचा सुद्धा. मला तुझी घाण बसली आहे, मला तुझा तिरस्कार येत आहे. मी तुझ्या बाळाचा स्वीकार करू शकत नाही, मी तुला घरामध्ये पण घेऊ शकत नाही. तू या गोष्टीचे, कुठल्याच गोष्टीचे स्वप्न पाहू नकोस, असं तिला म्हणतो. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन जे काही बोलत आहेस आणि जे काही करत आहेस ते एकदा नीट विचार करून कर, कारण हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. कारण तुला तुझं बाळ मान्य आहे की नाही हे तुझी इच्छा आहे. मी तुला अजिबात दबाव टाकणार नाही. तिची हेअरिंग करायची असेल तर तू हेअरिंग पण करू शकतोस, तिला जेलमधून सोडू शकतोस. तर अश्विन त्याच्या निर्णयावरती ठाम असतो. अश्विन त्याला फोर्स करण्याचा प्रयत्न करत असतो. तर नाटकी प्रियासुद्धा अश्विनला म्हणत असते, अरे भावाचं तरी ऐक, तो तुला खरंच सांगत आहे. तर अश्विन मात्र अर्जुनला म्हणतो, दादा मला आज तुझ्याकडे मागायचं आहे, आत्तापर्यंत मी कधीच तुला काही मागितले नाही, मला तू वचन दे. तर प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन नकोस त्याला वचन देऊ, नक्की बाळाबद्दलच असेल, तो बाळाबद्दलच तुला काहीतरी मागणार असेल, नको त्याला काही वचन देऊ. तर अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा मी आत्तापर्यंत तुला खरंच काही मागितलं नाही, पण आता मागतो. ही गोष्ट प्रिया प्रेग्नेंट आहे, घरातल्या कोणाला सांगायची नाही. ही गोष्ट तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये आणि चैतन्यमध्येच असणार. आणि हिला जेलमध्ये पण कोणालाच भेटायलासुद्धा येऊ द्यायचं नाही, कारण जेणेकरून हे कोणालाच कळणार नाही की ही प्रेग्नेंट आहे. आणि दादा तू मला वचन दे. हे ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुनला काय करावे ते कळत नाही, कारण अश्विनने आतापर्यंत खरंच त्याला काहीच मागितलेले नसते. वचन द्यावे की नाही हे त्याला कळत नाही, पण अश्विन त्याला खूप विनवणी करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. अश्विनचे हाल बघून त्याला बघवत नाही आणि तो अश्विनला वचन देतो, हे आपल्यातच राहील, प्रिया प्रेग्नेंट आहे ते मी कोणाला सांगणार नाही. आता अश्विनसमोर त्याचं काही एक चालत नाही आणि तो आता घरामध्ये सर्वांना सांगण्यासाठी नकार देतो, प्रिया ही प्रेग्नेंट आहे. प्रियाच्या अशा वागण्यामुळे अश्विनने सुद्धा तिला आता स्वीकारण्यास नकार दिलेला असतो. आता तरी प्रियाचे डोकं ठिकाण्यावर येईल आणि तिला तिच्या केलेल्या गोष्टीवरती पश्चाताप होईल का हे येणाऱ्या भागामध्येच कळेल. तसं तुम्हाला काय वाटतं, प्रियाला खरंच तिच्या केलेल्या गोष्टीवरती पश्चाताप होणार का? कारण अश्विनने सुद्धा आता बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असंच सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.